तुम्ही देव देव तुम्ही कपट करून रामादान म्हणजे शूरवीर योद्धे मारता. देण्यासाठी तुझा पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार दहा हात प्राप्त झालेले तुझ्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार असुर सम्राट टिपरासुर देव हो जोपर्यंत माझ्याजवळ दाद आहे तोपर्यंत अशी कोणतीही शक्ती नाही जी या टिपरासुराचा पराभव करू शकेल. हा महादेवांचा राजा इंद्र याचा युद्धात पराभव करू याच्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट टिपरासूर आणि आता जातो पाताळात साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या समोर सर्वोत्तम या कार्यक्रमाला बक्षीस सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते त्यांनी मुंबईसारख्या नगरी तळागाळातील कलाकारांना एकत्र करून नमन करेल सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि कलेवरती निष्ठांत प्रेम करणारे आणि कलावंत कलाकारावर देखील ब्रह्मवती बाबा महादेवा एक विनंती म्हणून सांगतोय हा कैलास सोडून मंदार पर्वतावर निघून जा. राज हे कैलासाची गणना अखंड त्रिभुवनात जाते आणि हे पवित्र स्थान मी कदापि गमवू शकत नाही. महादेवा आठव तुझ्या मातांडा ज्यामध्ये मासेशी प्रेमाचे जळे गेले आणि याच्यावरती तुझी आज भाषा म्हणून पार्वतीची आज रस
जर देव तुम्ही हेच करू शकता मग आम्ही दानव का करू शकत नाही? दैत्यराज तुझा जन्मग्रंथा आणि सुखाने राज्य कर. आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत म्हणून त्या त्रिभुवनाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य आम्हा देवांकडून वर मागता आणि आम्हावर स्वारी करता. महादेवा तुम्हीच मला वर दिलं. जोपर्यंत इच्छित तू माझ्याकडे आहे तोपर्यंत मला कोणापासून मरण नाही. दैत्यराज आम्ही वर देऊ शकतो तर तुमचा विनाश शक्य करू शकतो. महादेवा तुमच्या एवढी इच्छा असेल तर स्वीकार कर. दैत्यराज विलंब कशाला? महादेवाच्या वरामुळे आम्हा दानवांना शक्य झालं. आता मी अखंड त्रिभुवनाचे राजे बनू लागेल. नारायण 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 या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे
ज्यांनी तुम्हाला इच्छित वर दिला त्या महादेवांना युद्धात पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपल्या स्वाधीन करून घेतला. होय नारदा, अगदी योग्य तेच बोलायस. पण गजासुरा, अरे मला असं वाटतंय ह्या साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. तू असं कर, त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे दहात घेऊन ह्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. नारदा, स्वतःच बघ नारद. मग गजासुरा, अरे वेळ कशाला, असा त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे दहात घेऊन हा साऱ्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशी चालू राहू द्या. मग दैत्यराज, मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण. नारदाने गगनाचा मार्ग दिलाय. असा त्याचा विश्वास लागले त्याच्या दहा घेऊन त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या बाबतीत आपल्या समोर त्रिपुरासुरा, एक विनंती घेऊन आलो आहे. तुझे दहात मला दे. माझ्याकडे माझी तुला जेवण ते मी तुला देईन. मित्र गजासुरा, प्रथम त्या पाताळामध्ये तुझं मित्र स्वागत आहे. माझ्या धाताच्या पराक्रमाने हे सारे देव भयभीत झाले. भयभीत मी माझे दहा तुला द्यायला तयार आहे. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी करूया. नारायण नारायण नारायण. हर हर शिव शंकर, हर हर शिव शंकर. तुझे हे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर, तुझे हे बर्फाचे डोंगर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. शिवशंकर तुझे हे बर्फाचे डोंगर. हर हर शिवशंकर तुझे हे बर्फाचे डोंगर. हे देवादी देवा महादेवा, या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. मुनिवर, या प्रथम तुमच्या या कैलास पर्वतावर स्वागत आहे. मुनिवर्य, कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहात? महादेवा, आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. तो गजासुर दैत्य त्या त्रिपुरासुराचे दहात घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा, त्या त्रिपुरासुराला मारणं अगदी सोपं झालं आहे. पण महादेवा, तो त्रिपुरासुर दैत्य पाताळात जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण इंद्रदेवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पाडायला सांगूया. म्हणजे महादेवा, तो त्रिपुरासुर दैत्य पाताळातून भूतलावरती येईल आणि त्याला मारणं अगदी सोपं जाईल. चला महादेवा, चला तर मग.
दैत्य कुलाचा अधिपती दैत्यराज भस्मासूर मला पाहून सारे देव कसे सैरावैरा पळ सुटले आहेत. या अखंड त्रिपुराचा राजा फक्त भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण 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 सोडून दे वीरा गर्व धीमान सोडून दे वीरा गर्व धीमान भक्ती करून प्रभूती मिळेल तुला समाधान भक्त करून प्रभूती मिळेल तुला समाधान सोडून देणे वेड्या गर्व अभिमान सोडून देणे वेड्या गर्व अभिमान भक्ती करून प्रभूती मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूती मिळेल तुला समाधान भक्ती करून दाटी तुरे स्वर्गाला पाप करून दाटी तुरे नरकाला पाप करून दाटी तुरे नरकाला पाप करून दाटी तुरे नरकाला भक्ती करून दाटी तुरे स्वर्गाला पाप करून दाटी तुरे नरकाला पाप करून दाटी तुरे नरकाला पाप करून दाटी तुरे नरकाला गर्भादी मान थोर मेरे गुणला माना गर्भादी मान थोर मेरे गुणला माना भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान नारायण नारायण. दैत्यराज भस्मासूर आपल्या भीतीनं हे सारे देव कसे सैरावैरा पळत सुटले आहेत. अरे नारदा सारे देव घाबरणारच नारदा. पण भस्मासुरा, पण मला असं वाटतंय हा साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. मी काय सांगतो ते नीट आहे. गजासुराकडे जा आणि त्याचे गणमुख घेऊन हा साऱ्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. अरे नारदा अगदी योग्य तोच मार्ग सुचवलास. असाच जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करतो. परंतु नारदा यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना. अरे भस्मासुरा, मी तुझ्या भल्याचा विचार करतो आणि यात माझं काय रे कपट. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंबोरा करून टाकी. हीच लक्षात ठेव. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. आता जे काही घडेल ती पाहण्याची मजा वेगळीच असेल. आपण पण याच्या मागोमाग गेलं पाहिजे. नारायण नारायण. विनंती आहे, आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या त्रिगुणावरती स्वारी करतो आणि अखंड त्रैलोक्याचा मी अधिपती बनतो. मित्र भस्मासुरा, माझे गणमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग मित्रा चल
असा जाऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. चला बाई, चला. येते गणपो तो बस मात्र घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. महादेवा, माझ्याकडे जरी गणपू नसेल तर मी युद्धात माघार घेणार नाही. एक ते राज, मग पाहुयात ना पराक्रम. ठीक आहे महादेवा, तुमची एवढी इच्छा असेल तर स्वीकार युद्ध. अंतिम इच्छा काय आहे? महादेवा, मी मारण्यास तयार आहे. माझ्या अंगाचे हाडाचे मणी तुम्ही तुमच्या सतत परिधान करा. हीच माझी शेवटची इच्छा. दैत्यराज बसवतो साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे आपण राजे झालात. आला ब्रह्माचा पुत्र नारदाला कळला. या नारद या नारदाचा या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन निश्चितच काही ना काही संकेत असणार. ये नारदा ये. अरे तू देवांचा दास बोलतोस मात्र खास. नारायण बोल नारदा बोल.
असा कोणता शगुन घेऊन आलायस ते? दैत्यराज भस्मासूर साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे राजे झालात, परंतु तुमची दया आली म्हणून इथपर्यंत आलोय. नारायण. बाबा, तुला माझी दया आली? या भस्मासूर राजाची. शांत हो भस्मासुरा, शांत हो. अरे या अखंड त्रिगुणाचा राजा झाला ते खरं आहे, परंतु नारायण नारायण. अरे नाथा, पण आणि परंतुचे किस्से मला देऊ नकोस. जे काही म्हणत असेल ते निसंकोचपणे बोल, नाही तर त्या साऱ्या देवांच्या गोधन मी तुझा भस्म करून टाकेन. नारायण नारायण. अरे भस्मासुरा, तू या नारदाचा भस्म करणार? अरे या नारदाचा भस्म करून तुला मिळणार तरी काय रे? हा चिपळ्या आणि भस्मासुरा हा तंबोरा. तेही खरंच. अरे तुझ्याकडे असं कोणतं राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि या शिपड्या. दिला नाथा तुला मी जीवदान दिलं. अरे भस्मासुरा, या अखंड त्रिगुणाचा राजा झाला, मात्र या राजाला एका गोष्टीची उणीव मात्र नक्की भासत आहे. अरे नाथा, या अखंड त्रिगुणाचा स्वामी मी, आणि या राजामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे? बोल तू. अरे भस्मासुरा, या अखंड त्रिगुणाचा राजा झाला, मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नाथा, या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहे. बोल नारदा, बोल. अशी कोणती सुंदरी आहे ती या भस्मासुराला शोभेल? अरे भस्मासुरा, माझ्या तर ध्यानीमध्ये एकच आहे, ती म्हणजे महादेवाची सुंदर पत्नी पार्वती. अरे भस्मासुरा, त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राज्याची राणी बनव. अरे नारदा, अगदी योग्य सुचवलंस. ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभेल. असाच जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैरागाच्या पार्वतीला मी उचलून घेऊन येतो. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊक, त्या महादेवांची लीला अपरंपार आहे आणि तुझा अमृतही अटळ आहे. नारायण नारायण. सुख सर्वांना मिळतं, कुणाला ओंजळ फळ, कुणाला रांधण फळ, पण माणसाच्या कर्तबगारीची मागण्याची थोरवी इतके लहान, तिथे देवाला दूध पिऊन काय उपयोग? म्हणून प्रत्येकानं जीवनात भक्ती मार्ग आचरणात आणणं महत्वाचं आहे. कारण भक्ती एक अशी किल्ली आहे, त्या किल्लीनं त्या भगवंताचं मन देखील ओढू शकतो, आणि ती किल्ली या नारदानं आपल्या जीवनात अंगीकारली आहे. म्हणून हे देवा नारायणा, तुझ्या भक्तीचा छंद मला सतत लागला आहे. म्हणून हा नारदाची तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, तुझ्या चरणी सविनय प्रार्थना. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरिनाममुखी ते घ्यावे, घ्यावे घ्यावे. भजनी तव लागावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तव लागावे. नारायण श्री नारायण श्री
साजनाई कोटी जगतीला पावे जन्मातरी ते जगतीला पावे जन्मातरी ते नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी भावाचा पार कराया नाममुखी ते घ्यावे भावाचा पार कराया नाममुखी ते घ्यावे हरी नाममुखी ते घ्यावे तवला घ्यावे हरी नाममुखी ते घ्यावे भजनी तवला घ्यावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी हे शंभो महादेवा, प्रथम या भस्मासूर राजाचा प्रणाम स्वीकार कर. अंबावती बाबा, भस्मासुरा, प्रथम तुझे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. हे शंभो महादेवा, माझी आपणास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. हे कराड, तू तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहे. महादेवा, अजून ही वेळ निघून गेलेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर हे कराड, अधर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. त्यामुळे तुझा विनाश आणण्याची धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारीपाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून त्या पार्वती बरोबर विवाहबद्ध झालास. तुला लाज वाटली पाहिजे. मुली शोभत नाही. म्हणे आतंक या सृष्टीचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस. अरे तुम्ही देवतांनी आम्हा धाडवानावर धान द्यायचं आणि काही ना काही कपट करून आमचा विनाश करायचा. महादेवा, तुझा भस्म हा निश्चितच. तू या कैलासमध्ये शिवशंकराला आव्हान देऊ नकोस. त्याच्या क्रोधाला बळी म्हणजे महादेवा, तुला असेल जगायचं तर हितून निघायचं. महादेवा, तुझा भस्म हा निश्चित.
नसावी सुंदरी, हिला पाहून माझे मन कसं जायचं झाले आहे. मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. अगं हे सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील. माझी एक अट आहे. बोल, अशी कोणती अट आहे तुझी? अगं सुंदरी, तुझ्यासाठी सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे. सभारंगणी गणपती आला, तो नाचून गेल्यावर नटून